नमस्कार. उद्या अधिक महिन्यातील गुरुपुष्यामृत योग. असा योग पुन्हा नाही आणि अशी संधी देखील पुन्हा नाही आहे. सकाळीच आंघोळीच्या पाण्यात टाका या दोन वस्तू. दृष्ट म्हणजेच नजरबाधा, शत्रू त्रास देखील पूर्ण नष्ट होणार आहे. लक्ष्मी नांदेल आणि कुटुंबाचे कल्याण होईल. कारण हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. तर नक्की हे काम करा. कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहेत, कोणती वस्तू आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपुष्यामृत योग किंवा गुरुपुष्य योग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत शुभ मानला जाणारा योग आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा योग तयार होत असतो. ज्येष्ठ अधिक महिन्यात हा योग दोनदा येत असल्याने त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. उद्या 21 मे रोजी देखील हा योग आहे आणि अजून एक वेळेस असणार आहे. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते कारण तो पोषण आणि समृद्धी देणारा आहे. या नक्षत्रात देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे. हा काळ आर्थिक वृद्धीसाठी उत्तम मानला जातो. या योगात केलेली कार्य हे अक्षय आणि लाभदायक ठरत असतात. म्हणून या काळात आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाका. तुमच्यावर लागलेली कोणतीही दृष्ट ही दूर होणारच आहे. कधी कधी आपण बाहेर जात असतो आणि कुठली जागा चांगली नसते, तिथून एखादी नकारात्मक शक्ती आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे किंवा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणे, क्षुल्लक कारणावरून वाद होणे, अशा अनेक समस्या असतील. त्यासोबतच दृष्ट लागणे म्हणजेच काय, तर कोणी वाईट नजरेनं आपल्याकडे बघितलेलं असेल की बाबा ह्याचे किती चांगले होतंय किंवा काही, त्यामुळे देखील आपल्या घरावर विपरीत परिणाम होऊ शकतो काहींची वाईट नजर असेल तर. आणि शत्रू त्रास देखील असतो. काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात, माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करतात. तर अशा लोकांचा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावशाली ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासोबत एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे आध्यात्मिक उन्नती, सुखसमृद्धी आणि दोष निवारण्यासाठी अत्यंत दुर्मिळ व श्रेष्ठ काळ मानले जाणार आहे. त्यामुळे जेव्हा हे दोन योग, शुभ योग एकत्र येतात तेव्हा ज्योतिषशास्त्रीय उपायांचे महत्त्व हे अनेक पटीने वाढते. तर नक्की कोणते उपाय करावेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. छोटे मोठे उपाय आहेत. त्यासोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. हा भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या काळात ध्यान, भक्ती, आत्मशुद्धी आणि दानधर्मासाठी सर्वोत्तम मानला जाणारा हा काळ आहे. या काळामध्ये महाउपाय म्हणजे अधिक मासात दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील दरिद्रता नष्ट होते, नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान रोज 3 माळी जप करायचा आहे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्राचे 3 मिनिटात पठण पूर्ण ओळीसही मोनिका कुलकर्णी MK या चॅनलवर माझ्या अपलोड व्हिडिओ आहे, नक्की बघा. सकाळ संध्याकाळ तो व्हिडिओ ऐकल्याने देखील तुमची मनोवांछित इच्छाही पूर्ण होणार आहे. कारण व्यंकटेश स्तोत्राचे पठण श्रवण या महिन्यात करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. फक्त 3 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योगा तयार होतो. तर तुम्हाला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी या दिवशी 6 गोमती चक्र घेऊन त्यावर हळद, कुंकू आणि गुलाबाचे एक फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ते पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा पैसे ज्या ठिकाणी ठेवतात तिथे ठेवायचे आहे. यामुळे आर्थिक चणचण ही दूर होते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. यामुळे वाईट नजर घरामध्ये प्रवेश करत नाही, अलक्ष्मी देखील घरामध्ये प्रवेश करत नाही. फक्त माता लक्ष्मी घरामध्ये येत असते आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. तर हे साधे सोपे आणि छोटे मोठे उपाय नक्की करा. दिवसभरामध्ये कधीही हे उपाय करू शकता. या शुभ योगावर निसर्गाशी आणि देवाशी जोडल्या गेलेल्या या वस्तूंचे वापर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये केल्याने विष्णू भगवान आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होतात. तर तुम्हाला मी यामध्ये महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे, ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने तुमचे नक्कीच सर्व जे काही वाईट शक्ती आहे ती नष्ट होणार आहे आणि नकारात्मकता देखील नष्ट होणार आहे, अडीअडचणी देखील संपणार आहेत. तर तुम्हाला यातील जी महत्त्वाची आणि योग्य वस्तू वाटेल, जी समस्या तुमच्यावर आहे तीच वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा सर्व वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या सर्वच टाका. कारण प्रत्येक वस्तूचे महत्त्व हे एक विशेष आहे.
गुरुपुष्यामृत योगावर अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे गंगाजल आणि हळद टाकून स्नान करणे प्रभावी मानले जाते. परंतु तुम्हाला या स्नानाच्या वेळेला नुसतेच टाकायचे नाही आहे, तर मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. धर्मशास्त्रानुसार हा काळ श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या विशेष नक्षत्रावर विशिष्ट वस्तू टाकून अंघोळ केल्यास नजरदोष, शत्रुत्रास हा नष्ट होतो, कुटुंबाचे कल्याण होते. तर सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची वस्तू ती म्हणजे गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर किंवा अधिक महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे गुरुग्रह बलवान होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, शत्रूंचा त्रास देखील कमी होतो. अधिक महिन्यात रोजच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. यामुळे सर्व पापाचे क्षालन होते आणि कुटुंबात सुखशांती नांदत असते. त्यानंतर नजर दोष किंवा शत्रूचा त्रास नष्ट करायचा असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि याने स्नान करायचे आहे. यामुळे वाईट नजर दूर होत असते. त्यासोबतच अत्यंत प्रिय विष्णूंना असलेली विष्णुप्रिया म्हणजेच तुळस ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आजारपण दूर होते आणि सुखसमृद्धी येते. तुळशीचे तुम्हाला 1 ते 2 पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा मग तुळशीच्या आजूबाजूला खाली पडलेली असतील ती पाने घेतली तरीही चालेल. आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अत्यंत फायदेशीर मानले जाते. नकारात्मकता दूर होते. हळद आणि तीळ हे नैसर्गिकरित्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे शत्रूंचे षडयंत्र हे अपयशी ठरते. अधिक मासामध्ये तुम्हाला फक्त अंघोळ करतानाच फक्त वस्तू टाकूनच नाही तर काही विशिष्ट मंत्र म्हणायचे आहेत. कारण अधिक महिना हा आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि कोणतीही उपासना जर तुम्ही केली, कोणतीही मंत्र साधना जप जर केले तर ते 1000 पटीने फळ देणारे ठरत असतात या महिन्यामध्ये. म्हणून तुम्हाला मंत्र जप हा करायचाच आहे. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून फक्त हा उपाय केला आणि मंत्र जप जर म्हणला तर तो मंत्रामुळे तो उपाय सिद्ध होत असतो आणि तो लवकर फलित ठरत असतो. या दिवशी तुम्हाला अंघोळ करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला 2 वस्तू सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच महत्त्वाच्या वस्तू आत्ता सांगत आहे. तर खडे मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे. यामुळे देखील नकारात्मकता नष्ट होते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही झाडांच्या सालीला, झाडाच्या फळाला, फुलाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. पिंपळाच्या झाडाला गुरुग्रहाचे आणि भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. अधिक मास हा विष्णूंचा महिना असल्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर गुरुग्रहाची ऊर्जा सर्वोत्तम असल्याने पिंपळाच्या झाडाची साली किंवा सालीचा लहान तुकडा तुम्हाला थोडासा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष हा नष्ट होत असतो आणि घरामध्ये समृद्धी येते. ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथं काही झाडांच्या संमिधा मिळत असतात. तिथे तुम्हाला मिळाले तर तुम्ही बघू शकता. त्यासोबतच वडाच्या किंवा उंबराच्या झाडाची साल, आयुर्वेदानुसार वडाची किंवा उंबराच्या झाडाची साल ही पाण्यात उकळून त्या पाण्याने स्नान केल्याने शरीरातील वात आणि पित्तदोष हा दूर होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मानसिक थकवा पूर्णपणे नष्ट होतो. त्यासोबतच अजून एक, जर तुम्हाला ह्या साली मिळाल्याच नाही तर तुम्ही एका वस्तूचं पावडर टाकू शकता. तर रक्तचंदनाची साल किंवा त्याचे पावडर हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल. तर यामुळे महत्त्वाचे म्हणजे शत्रुपीडा, नजरदोष, आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. पाण्यामध्ये थोडेसे रक्तचंदन मिसळायचे आहे. त्याची साल टाकल्याने त्वचा विकार देखील दूर होतात आणि कुंडलीतील मंगळ व सूर्यग्रह हा बलवान होतो. त्यामुळे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये याचे पावडर मिळाले तर ते देखील टाकू शकता. रेड सँडलवूड म्हणजेच रक्तचंदनाची पावडर. जर तुम्हाला झाडाची साल उपलब्ध झालीच नाही तर गुरुपुष्यामृत योग आणि अधिक मासाच्या दिवशी पिवळी मोहरी म्हणजे नजरदोष दूर करायला, तंत्रमंत्राची बाधा नष्ट करण्यासाठी पिवळी मोहरी प्रभावी मानली जाते, ती टाकायची आहे. तर अगदी थोडेसे पिवळी मोहरीचे दाणे तुम्ही टाकून स्नान करू शकता. यामुळे अज्ञात भय आणि शत्रूंची वाईट नजर देखील दूर होते. तुम्हाला साली मिळाल्याच नाही तर मग तुम्ही या वस्तू टाकू शकता. अत्यंत फायदेशीर आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. ही संधी तुम्ही सोडू नका बरं का. यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे आणि योग्य विधी आणि योग्य नियम देखील आहे. तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि मंत्र देखील. तर दुसरी वस्तू आहे हळकुंड किंवा हळदीची पावडर. गुरुपुष्यामृत योगावर गुरुग्रहाचा योग हा आहे. एक अखंड हळकुंड किंवा चिमूटभर हळद तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने भाग्य उजळते, विवाहातील अडथळे दूर होतात, लक्ष्मी प्रसन्न होते. आणि तिसरे आहे कुंकू किंवा केशर. जर तुम्हाला मान सन्मान आणि समाजामध्ये प्रतिष्ठा हवी असेल तर पाण्यामध्ये किंचित कुंकू किंवा केशराचे 2 धागे टाकावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो
आता ह्या सर्वच वस्तू तुमच्याकडे असतील तर थोड्या थोड्या टाकू शकता. त्यापैकी एकही टाकू शकता, दोनही टाकू शकता. साल मिळालं तर साल टाका. नसता तुमच्या घरामध्ये असलेल्या या वस्तू प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात तर ती टाकू शकता. प्रथमतः योग्य नियम काय आहेत ते बघूयात. तर तुम्हाला ही आंघोळ ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही ज्या वेळेला आंघोळ करणार आहेत तोपर्यंत तुम्ही हे काम करू शकता. जसे की 8:30-9 वाजेपर्यंत केले तरी चालेल. तर नेहमीप्रमाणे साबण लावून स्वच्छ आंघोळ करून घ्यावी. शेवटीच्या तांब्यात औषधी स्नान ज्याला आपण म्हणतो, एका वेगळ्या बादलीत किंवा एका तांब्यात वरीलपैकी कोणतीही एक वस्तू, उदाहरणार्थ पिंपळाची साल किंवा हळद किंवा कोणतीही एखादी वस्तू पाण्यामध्ये टाकून ते पाणी शरीरावरून, डोक्यावरून पायापर्यंत ओतावे आणि संकल्प किंवा मंत्र म्हणायचा आहे. हे पाणी अंगावर घेताना तुमच्या मनात शत्रूचा नाश व्हावा, नजर दोष दूर व्हावा, कुटुंबाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र देखील म्हणू शकता. किंवा मग अजून एक मंत्र आहे जो गुरुग्रहाशी संबंधित आहे. तर ओम ब्रूम बृहस्पतीये नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर या प्रकारे तुम्ही जर या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हा मंत्र म्हणून स्नान केल्याने निश्चितच तुमच्यावरील कोणतीही दृष्ट, वाईट बाधा, करणी बाधा, शत्रुत्रास हा 100% नष्ट होणार आहे. कारण हा योग पुन्हा पुन्हा येणार नाही. तर तुम्हाला या विशेष योगावर निसर्गाशी आणि देवाशी जोडल्या गेलेल्या या वस्तू टाकून स्नान केल्याने भगवान विष्णू आणि गुरुमाऊलीचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. तुमच्या मनोवांछित इच्छा देखील पूर्ण होतात. कुटुंबाचे कल्याण होते. आवर्जून करा. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. आवर्जून करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.